नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील पालवे शुभोस मध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे नाशिक मधील केकेवाक ॲग्रिकल्चर कॉलेज जवळ 3 BHK रो बंगलोचा प्रोजेक्ट। माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही 4 युनिट सध्या इथे आपल्याला बघायला मिळतात। ते सुंदर असं एलिव्हेशन आपल्याला या रो बंगलोचं दिलेलं आहे। त्यापैकी आता फक्त 2च युनिट अवेलेबल आहे। या प्रोजेक्टला 2 मीटरची रोड कनेक्टिव्हिटी देखील मिळणार आहे। प्रोजेक्टच्या एक्झॅक्टली समोर आपल्याला ओपन स्पेस देखील बघायला मिळतो, म्हणजे फ्युचर मध्ये तिथे गार्डन वगैरे डेव्हलप होणार आहे। चला सगळ्यात अगोदर आपण मिडलचा रो बंगलो बघून घेऊया। पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळते प्रशस्त अशी पार्किंग। तुमची लक्झरियस कार इथे पार्क होऊन देखील तुम्हाला खूप चांगला स्पेस इथे वापरायला मिळेल। त्यासोबतच इथे आपल्याला ईव्ही चार्जिंग साठी देखील एक्स्ट्रा पॉइंट इथे काढून दिलेला आहे। फ्रंटला आपल्याला सुंदर अशा टाइल्स देखील आपल्याला इथे बसून दिलेला आहे। आपला जो मेन डोर आहे तो वेस्ट फेसिंग मेन डोर आहे, त्याला आपल्याला पूर्ण वुडन फ्रेमिंग करून दिलेली आहे। चला आपण आता हॉल बघून घेऊया। पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो प्रशस्त असा हॉल। हॉल मध्ये पूर्ण आपल्याला 2x4 च्या सुंदर अशा टाइल्स देखील बसवून दिलेल्या आहेत। त्यासोबत इथे तुम्हाला स्टोरेज साठी देखील एक्स्ट्रा स्पेस इथे बघायला मिळतो। पूर्ण हॉल मध्ये आपल्याला व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। त्यासाठी एक मोठी स्लाइडिंगची विंडो आपल्याला हॉल मध्ये देखील बघायला मिळते। हॉल मध्ये आपल्याला सुंदर अशी पीओपी बघायला मिळते, त्यामध्ये वुडन टेक्स्चरचे देखील डिझाइन इथे करून दिलेलं आहे। तर चला आपण आता पुढे जाऊया। पुढे आल्यानंतर आपल्याला इथे बघायला मिळतं इंडियन टॉयलेट। त्यानंतर इथे आहे सेपरेट बाथरूम आणि इकडे आहे ड्राय स्पेस। पुढे आपल्याला किचन बघायला मिळतं। किचन जे आहे ते पूर्ण आपल्याला एल शेप मध्ये दिलेलं आहे। इथे तुम्हाला व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो देखील दिलेली आहे। इथे तुम्ही तुमचं फ्रीज इथे अरेंज करू शकतात। किचनची साईज सुद्धा खूप मोठी आपल्याला इथे दिलेली आहे। इथे तुम्ही तुमचा 4 सीटिंगचा डायनिंग अरेंज करू शकतात। इथे तुम्हाला रॅक देखील करून दिलेली आहे आणि खालीच आपल्याला एक बेडरूम देखील दिलेला आहे। हा आहे आपला फर्स्ट बेडरूम। याची साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे। त्यासोबतच त्याला एक मोठी विंडो, त्यासोबतच एक तुमचा बेड अरेंज करून देखील तुम्हाला खूप चांगला स्पेस इथे वापरायला मिळतो। बाहेर आपल्याला वॉशिंग एरिया मध्ये जाण्यासाठी इथे एक डोअर दिलेला आहे। बाहेर आल्यानंतर इथे बघायला मिळतो खूप चांगला स्पेस इथे 5 फुटाचा दिलेला आहे आणि पाठीमागचा एरिया तुम्ही बघू शकता, जो की धात्रक फाट्याचा संदीप किराणा जवळचा एरिया आपल्याला बघायला मिळतो। इथे जवळच स्वीट्स देखील जवळच आहे, आयजी स्वीट्स म्हणून। आपण जो आता रो बंगलो बघत आहोत हा 3 BHK चा आहे। याच्यामध्ये प्राइस, स्क्वेअर फीट सगळं काही व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। आणि कन्स्ट्रक्शन साठी जे लागणारं मटेरियल आहे ते सगळं स्टँडर्ड क्वालिटीचं इथे या प्रोजेक्ट मध्ये यूज केलेलं आहे। तर चला आता आपण खालचा एक बेडरूम बघितला, वरती 2 बेडरूम आपण बघून घेऊया। वरती जाण्यासाठी आपल्याला जे स्टेअरकेस बघायला मिळतात त्याला एसएसच्या रिंग देखील इथे बसवून दिलेल्या आहेत। वरती आल्यानंतर आपल्याला 2 बेडरूम बघायला मिळतात। इथे आहे तुमचं कॉमन टॉयलेट बाथरूम आणि हा आहे तुमचा मास्टर बेडरूम, ज्यामध्ये तुम्हाला अटॅच टॉयलेट बाथरूम दिलेला आहे। या बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता, खूप मोठ्या साईजचा हा बेडरूम आपल्याला बघायला मिळतो। तर तसंच वरती जे दोन्ही बेडरूम आहेत त्या दोन्ही बेडरूमला अटॅच बाल्कनी देखील बघायला मिळते। हा आपण पाठीमागचा बेडरूम बघत आहोत, त्याला बाल्कनी मध्ये जाण्यासाठी आपल्याला इथे फ्रेंच डोअर देखील दिलेले आहेत। गॅलरी मध्ये आल्यानंतर इथे बघायला मिळतं आपल्याला खाली आपल्याला पूर्ण वुडन टेक्स्चरच्या फ्लोरिंग्स इथे बसवून दिलेल्या आहेत। या बाल्कनीची साईज सुद्धा खूप मोठी दिलेली आहे। तर तसेच सेफ्टीसाठी आपल्याला सेफ्टी रिली त्याही एसएसच्या आहेत आणि टफन ग्लास इथे तुम्हाला बसवून देण्यात मिळणार आहे। पाठीमागचा एरिया तुम्ही बघू शकता, पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे। तर चला आपण आता आपला थर्ड बेडरूम म्हणजे लास्ट बेडरूम बघून घेऊया। हा आहे आपला थर्ड बेडरूम। याची सुद्धा साईज आपल्याला खूप मोठी दिलेली आहे। त्यासोबतच आपल्याला या बेडरूमला अटॅच एक मोठी बाल्कनी देखील बघायला मिळते। ही जी बाल्कनी आहे ती पूर्ण कव्हर बाल्कनी आपल्याला इथे दिलेली आहे।
तसंच खाली पूर्ण आपल्याला वुडन टेक्स्चरच्या फ्लोरिंग्स इथे यूज केलेल्या आहेत। समोर एसेसरी रिंग तसंच स्टफन ग्लास देखील इथे बसवून देणार आहे। समोर तुम्हाला ओपन स्पेस साठी एक जागा दिलेली आहे, म्हणजे आपल्या रो बंगलोच्या समोरच आपल्याला ओपन स्पेस देखील दिलेला आहे। तर चला आपण आता टेरेस वरचा व्ह्यू बघून घेऊया। आपण आता टेरेस वरती आलेलो आहोत। वरती तुम्हाला पूर्ण चायना मोझॅक घोटाई करून दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला लिकेजचा कुठलाही प्रॉब्लेम इथे येणार नाही। त्यासोबतच वरती आपल्याला इथे पारस कंपनीची 1000 लिटरची वॉटर टँक दिलेली आहे, तर तसेच अंडरग्राउंड 2000 लिटरची वॉटर टँक देखील इथे दिलेली आहे। आपण जो आता 3 BHK रो बंगलोचा प्रोजेक्ट बघितला, हा गुड लोकॅलिटीज पासून हाकेच्या अंतरावरती आहे। तर तसेच हा नाशिक मधील धात्रक फाटा केकेवाग ॲग्रिकल्चर कॉलेजच्या जवळ हा प्रोजेक्ट आपल्याला बघायला मिळतो। या प्रोजेक्ट पासून स्कूल, कॉलेज आणि हॉस्पिटल सगळं काही जवळ आहे। लोकमान्य हॉस्पिटल आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 200 ते 300 मीटरच्या अंतरावरती आहे। आता हा जो आपण मिडलचा 3 BHK रो बंगलो बघितला, हा 1800 स्क्वेअर फीटचा असून याची जी प्राइस आहे ती 75 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे। तर लवकरात लवकर या प्रोजेक्टला व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही आपली व्हिजिट अरेंज करू शकता आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती आपल्या हक्काचं तर तसेच स्वप्नातलं घर बुक करण्याची सुवर्ण संधी तुमच्या हातातून गमावू नका। मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन प्रॉपर्टीज घेऊन येत असतो। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। सोहज डेव्हलपर, शुभ हाऊस, धन्यवाद।